काय झालं तरी तुम्हाला पाडणार. आमच्या पाडापाडीत पडा तर तुम्ही पडाल. हवा बहुत तेज चल रहा है अजितराव. टोपी उड़ जाएगी, टोपी उड़ जाएगी. उद्या सोम्या गोम्यानी बोललेलं उत्तर मी देत. त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत बरं का. ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे माझे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही. सोमे गोमे कोण हे 2024 ला कळेल हे मी वारंवार सांगतो. अजित पवार टोपी संभालो हवा बहुत तेज है अशा शब्दामध्ये संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोप सभेतून हल्लाबोल केला होता. या टीकेला उत्तर देताना मी कुठल्याही सोम्यागोम्याला उत्तर देत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलचा प्रश्न उडवून लावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त अभिवादन केलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवारांना संजय राऊतांनी केलेल्या टीकाबद्दल विचारले असता सोम्या गोम्याच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही अशी प्रतिक्रिया देत हा प्रश्न त्यांनी उडवून लावला. दरम्यान यावेळी महाराष्ट्राला चांगली कायदा आणि सुव्यवस्था मिळावी, राज्यातील कुठल्याही घटक त्यांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये असे म्हणत त्यांनी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या. ते पुढे असं म्हणाले की राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करता येईल, परंतु कारण नसताना विरोध करून वेगवेगळे आरोप करण्याची पद्धत योग्य नाही. एखादी गोष्ट चुकली असली तर ती दुरुस्त करण्याची तयारी मंत्रिमंडळातील सर्वांची आहे, परंतु काहीही कारण नसताना बदनामी करणं आणि गैरसमज पसरवणं हे थांबायला हवं असं अजित पवार यांनी म्हटलंय. शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोप सभेमध्ये अजित पवार यांच्यावर चांगली सडकून टीका केली होती आणि त्यामुळंच अजित पवार यांनी संजय राऊत यांचा सोम्या गोम्या असा उल्लेख करत त्यांच्या त्या टीकेला उत्तर न देता तो प्रश्न उडवून लावला.